भोंदूबाबा अशोक खरातची SIT मार्फत चौकशी सुरू असून दररोज चौकशीमध्ये धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दरम्यान अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टमध्ये आत्तापर्यंत नेमके काय काय व्यवहार झाले, या ट्रस्टच्या माध्यमातून बाबांना आत्तापर्यंत कशा पद्धतीनं राज्यभर गैरकारभार केले, याचा देखील तपास आता एकीकडे SIT मार्फत सुरू आहे. आपल्यासोबत शिवनिका ट्रस्टचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे आहेत, जे पहिल्यांदाच TV समोर येत आहेत. नितीनजी, पहिल्यांदाच तुम्ही खरं तर माध्यमांसमोर इतक्या दिवसांनंतर आलेले आहात. ज्यावेळेला सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला ही बातमी कळाली की कॅप्टन खरात यांच्या संदर्भात असा गुन्हा दाखल झालेला आहे, पहिली प्रतिक्रिया तुमच्या मनात काय आली? अतिशय धक्का बसला आणि आश्चर्यसुद्धा वाटलं. कारण की ज्यावेळेस आम्ही ट्रस्टमध्ये काम करीत होतो, जे काही 2-3 वर्ष माझे होते, त्यावेळेस अतिशय धार्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि नंतर हे आलंच कसं, असा प्रश्न मला स्वतःला पडला आणि अनेक जणांनी विचारला. परंतु वर्तमानपत्रातूनच मला हे कळलं आणि आपल्यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींकडून ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मला कळलं. पण नितीनजी, आपण साधारण कुठल्या काळात त्यांच्याकडे होता, किती सालात त्यांच्याबरोबर त्या ट्रस्टमध्ये होतात? साधारणतः मी 2018 ते 21च्या दरम्यान मी असावं, परंतु नंतरच्या काळामध्ये मी रिझाईन केला होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझे आईवडील आजारी पडायचे, सातत्याने चक्कर वगैरे यायचे आणि मी पण खाजगी कंपनीमध्ये जॉब सुरू केल्याने नियमित मला ट्रस्टवरती जाता यायचं नाही. त्यामुळे मी आणि अंतर पण लांब पडायचं, दिंडोरीपासून ते शिर्डीपर्यंत. त्याच्यामुळे त्यामुळे सर्वांना सांगून, सर्व ट्रस्टींना सांगून माझा राजीनामा सोगेशन दिला होता. हे ट्रस्टी जे सगळे होते त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर पण होत्या, तुम्हीसुद्धा होते. तुमच्या मीटिंग नेमक्या महिन्यात किती वेळेला व्हायच्या, कधी व्हायच्या आणि कुठे व्हायच्या? मंदिरामध्येच असलेल्या ऑफिसमध्ये मिटिंगा व्हायच्या आणि त्या ठिकाणी साधारणतः विकास कामांवर चर्चा व्हायची. सर्व विश्वस्त विकास कामांवर चर्चा करायची आणि साधारण त्या ठिकाणी आध्यात्मिक स्वरूप विकासाच्याच विजनाविषयी चर्चा व्हायची. कॅप्टन स्वतः असायचे त्या संपूर्ण बैठकीला? हो, ते पण असायचे आणि सर्व संचालक मंडळ असायचं. पण या बैठकीमध्ये नेमके काय काय प्रस्ताव यायचे समोर, की नेमकं परिसराचं सुशोभीकरण असेल किंवा काही पण, काय नेमकी विषय असायचे? भाविकांच्या संदर्भातील ज्या काही सुविधा आहेत त्या पूर्ण संदर्भात याविषयी चर्चा व्हायची. प्रस्ताव सादर करणे याविषयी चर्चा व्हायची आणि एक चांगलं वातावरण म्हणजे विकासाचे आणि आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने चांगली चर्चा व्हायची. त्यामुळे असं काही होईल असं काही म्हणजे त्यावेळेस तरी कोणाच्या मनात शंका यायला काहीच कारण नव्हते. आणि रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या देखील या बैठकीला उपस्थित असायच्या? चाकणकर ताईसुद्धा उपस्थित असायच्या आणि त्यांचं पण मार्गदर्शन असायचं. पण नितीनजी, ह्या सगळ्या घटना आता समोर येत आहेत. हे जे धार्मिक विधी व्हायचे मंदिरामध्ये, ईशान्येश्वरमध्ये, ज्याला आघोरी विद्या किंवा आघोरी कृती पण म्हणतो आपण, हे सगळे धार्मिक विधी होत असताना तुम्हाला त्याची काही पुसटशी तरी कल्पना होती का? आघोरी विद्येबद्दल म्हणाल तर त्याच्याबद्दल मला कोणती माहिती नाही, परंतु जे सर्व शंकरांच्या मंदिरात होतं अभिषेक, तो अभिषेक मात्र सर्व नियमित ते आजही होतात. तेच आमच्यासमोर झालेले आहे. आघोरी विद्येबद्दल किंवा हे जे काही आज मी मीडियासमोर वाचतो आहे त्याच्याबद्दल मला अजिबात कल्पना नाही आणि बाकीचे कोणालाही असेल असं मला वाटत नाही. पण मग तुम्ही सगळे विश्वस्त मिळून सण उत्सव किंवा कधी एकत्र यायचे मंदिरामध्ये? साधारणतः महाशिवरात्र, दर श्रावणी सोमवार आणि अशा वेळेस आम्ही एकत्र असायचो आणि त्यावेळेस मंदिरात गर्दी असायची. हजारो भाविक देशातून, स्थानिक खूप गर्दी असायची आणि त्यावेळेस आम्ही ते गर्दी नियंत्रणाचं काम करायचो. सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन होईल अशा पद्धतीने काम करायचो. एक आध्यात्मिक ऊर्जा त्या ठिकाणी म्हणजे भाविकांना मिळायची म्हणून भाविक तिथे यायचे. मग त्यावेळेला हे कॅप्टन खरात पण असायचे? हो, ते पण असायचे, त्यावेळेस नसायचे पण मग मंदिरात मात्र भाविकांसाठी मात्र आम्ही नक्की राहायचो. पण मग आता असं जे बोललं जातं आहे की या ठिकाणी त्यांचं नाशिकचं जे ऑफिस आहे किंवा ईशान्येश्वर मंदिर, या ठिकाणी जी लोकांची लूट झाली, फसवणूक झाली, महिलांसोबत जे काही लैंगिक शोषण झालं, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कुठे काही कल्पना होती किंवा काही भणक होती? अजिबात नाही, असं काही नव्हतं. मंदिर हा भाग अत्यंत वेगळा आहे आणि ऑफिस हा भाग अत्यंत वेगळा आहे. मंदिरामध्ये आजही कोणत्याही मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जात असतो आणि त्या ठिकाणी दर्शनासाठीच भाविक येत असतात आणि आम्ही पण दर्शनासाठीच तेथे जायचो. सर्वांच्या एक आध्यात्मिक दृष्टीने, श्रद्धेने म्हणून सर्वजण तिथे येतात. त्याच्यामुळे इकडं काय झालं याची कल्पना आम्हाला कोणालाच नाही. म्हणजे तुम्हाला फक्त ज्या बैठका व्हायच्या त्या बैठकांसाठी आणि प्रस्तावांवर सह्या करण्यासाठीच बोलवायचे?
हो, त्या संदर्भात आध्यात्मिक दृष्टीनेच आमच्या त्या ठिकाणी विकासासंदर्भात चर्चा व्हायची. बरं पण नितीनजी, या ठिकाणी मंदिरामध्ये जे काही साप दाखवले गेले लोकांना किंवा ज्या काही विधी त्या ठिकाणी झाल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला असं कधी डाऊट आला का त्यांच्यावर, की हे पौर्णिमेला अमावस्येला अचानक रात्रीच्या वेळेला तिथे जात आहेत? काही लोकांनी तुमच्याशी संपर्क केला का काही सांगण्यासाठी किंवा काही विचारण्यासाठी? अजिबात नाही. म्हणजे माझ्या काळात तर मला काय असं आठवत नाही आणि कोणी बोललं पण आत्तापर्यंत बोललं नाही. परंतु जेव्हा मी परवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला पाहिलं किंवा याच्यात पाहिलं तेव्हाच मला हे सार्प, नाग याविषयी कळतं आहे, साप वगैरे. त्याच्यामुळं म्हणजे मला तर अजिबात म्हणजे आश्चर्य वाटतं. पण मग या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत आहेत त्याच्यामध्ये नेमका अजून कोणाचा सहभाग असू शकतो असं तुम्हाला वाटतंय? कारण याच्यामध्ये खूप लोक सहभागी आहेत, काही मोठे अधिकारी सहभागी आहेत असं देखील बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतंय? मला याबाबतीत म्हणजे अजिबात कल्पना मी करू शकत नाही आणि अंदाज पण करू शकत नाही इकडे काय झालं काय नाही. आपलं आपण आध्यात्मिक क्षेत्र म्हणून तेवढंच आपल्याला तेवढं नॉलेज आहे, तेवढीच माहिती आहे. ठीक आहे. आपण बघतोय की या ठिकाणी नितीनजी गांगुर्डे जे शिवानिका ट्रस्टवर जवळपास 2018 सालापासून 2 ते 3 वर्ष या ठिकाणी ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते. रुपाली चाकणकर देखील त्या ठिकाणीच कार्यरत होत्या. अनेकदा मीटिंग एकत्रित व्हायच्या. त्या मीटिंगमध्ये सभागृह बांधणं असेल किंवा सुशोभीकरण असेल या संदर्भातले प्रस्ताव असायचे आणि त्या प्रस्तावांवर यांच्या सह्या घेतल्या जायच्या. मात्र या मीटिंगनंतर अशोक खरात नेमका काय करायचा याची पुसटशीसुद्धा कल्पना यांना नाही आहे. यांचा दावा आहे की इतर विश्वस्तांनासुद्धा याची पुसटशीसुद्धा कल्पना नसेल. त्यामुळे अगदी शिताफीनं किंवा अगदी स्मार्टपणे बंधूबाबा अशोक खरात यानं या सगळ्या विश्वस्तांना अंधारात ठेवून त्याचे जे काही कृत्य आहेत ते कृत्य केल्याचं म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.